मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रामध्ये चांगला पाऊस। तुळशी धरणाच्या क्षेत्रामध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद, तर वैतरणा धरणामध्ये 60 मिलीमीटर पाऊस। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांच्या पातळीमध्ये वाढ। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये 5.45 टीएमसी पाणीसाठा। 2 दिवसाच्या पावसानं पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। ठाणे शहरामध्ये मुसळधार पाऊस। सतत कोसळणाऱ्या पावसानं रस्ते पाण्याखाली। महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू। मुंबईच्या विक्रोळीतील सूर्यानगर परिसरामध्ये धोकादायक डोंगराळ भाग। शिवसेनेकडून संरक्षक जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात। शिवसेना सचिव राम रेपाळींच्या हस्ते कामाचा शुभारंभ। कोल्हापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा। प्रशासनानं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यानं आंदोलन करणार। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। साताऱ्याच्या लोणंदमधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली पाहणी। वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसंदर्भात जिल्हा प्रशासनाला केल्या काही महत्त्वाच्या सूचना। डोंबिवलीमध्ये केडीएमसी घनकचरा करवाढीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। डोंबिवली स्टेशन परिसरात केडीएमसीची कराची विलं जाऊन व्यक्त केला निषेध। इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। शाळेच्या खोल्यांची दुरावस्था असल्यानं विद्यार्थी पटांगणामध्ये। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमध्ये भीषण अपघात। रिक्षा आणि ट्रकचा अपघात। अपघातात एक जण गंभीर जखमी, तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।